श्रीरामपूर शहरात सध्या गुन्हेगारी घटनांवरून राजकारण चांगलेच तापले आहे। नुकत्याच झालेल्या बंटी जहागीरदार हत्येप्रकरणी त्याचे समर्थन करणाऱ्यांना आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करणाऱ्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले आहे। बंटी जहागीरदार हा केवळ एक गुन्हेगार नव्हता, तर त्याचे संबंध आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनशी होते, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप दिनकर यांनी केला आहे। 2012च्या साखळी बॉम्बस्फोटाचा उल्लेख करताना पत्रकार परिषदेत बोलताना दिनकर म्हणाले की पुण्यातील जंगली महाराज रोडवर 2012मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात बंटी जहागीरदार आरोपी होता। रियाज भटकळ, इक्बाल भटकळ आणि पाकिस्तानातील रहमान यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांशी त्याचे संबंध होते। अशा देशविरोधी कारवाया करणाऱ्या आणि दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या व्यक्तीचे समर्थन करणे किंवा त्याच्यावरून पालकमंत्र्यांना सल्ला देणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी व्यक्त केले। श्रीरामपूर शहरामध्ये नुकतीच जी घटना घडलेली ती आपल्याला माहिती आहे। पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच होता की सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी वक्तव्य केलं, त्या वक्तव्यावरती बंटी जहागीरदार ज्याचा आत्ताच आपण बघितलं खून झालेला आहे, त्याचं आम्ही कोणी समर्थन करत नाही, पण त्याच्या बंधूंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली। त्यांनी सांगितलं की नामदारांनी थोडा विचार केला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे। तर त्या सदर घटनेची आम्ही माहिती घेतली। ती जंगली महाराज रोडवरती साखळी जो बॉम्बस्फोट झाला 2012ला, त्या 2012च्या साखळी बॉम्बस्फोटमध्ये तो आरोपी होता। एकंदरीत आपण जर बघितलं तर बंटी जहागीरदार हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीन ह्या संघटनेशी संबंधित होता। भारतामध्ये ही संघटना चालवणारे रियाज भटकळ, इक्बाल भटकळ, अहमद जलाउद्दीन उर्फ वकास उर्फ साउजर रहमान, की जे पाकिस्तानमध्ये राहतो, हा रहमान जो आहे तो पाकिस्तानमध्ये राहतो, ह्या संघटनेशी हा माणूस निगडीत होता। आणि ह्या संघटनेशी निगडीत असून यांनी आतंकवादी कारवाई केलेला आहे। त्या ठिकाणी त्यांना शस्त्र पुरवलेले आहे आणि ते समर्थन करण्यासाठी त्याचा बंधू येतो आणि पालकमंत्र्यावरती बोलतो, ही निंदनीय बाब आहे। शहरातील वातावरणाबाबत बोलताना दिनकर यांनी नागरिकांना आश्वस्त केले। ते म्हणाले, राज्यात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि जिल्ह्यात नामदार विखे पाटील पालकमंत्री आहेत, त्यामुळे श्रीरामपूरच्या जनतेने घाबरायचे काहीच कारण नाही। संपूर्ण राष्ट्रप्रेमी हिंदू समाज आणि भाजप आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत, असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी व्यक्त केले। त्याच्यामुळे आम्ही आज पत्रकार परिषद घेतली। आम्ही श्रीरामपूरच्या नागरिकांना सांगितलं, जनतेला आवाहन केलं की या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, ते गृहमंत्री आहेत, ह्या जिल्ह्यामध्ये सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री आहेत। कुणी घाबरायचं कारण नाही, कुठे जायचं कारण नाही। आम्ही सर्व संघटना आपल्या पाठीशी आहोत। आपण सर्व समाज, राष्ट्रपिता हिंदू समाज सर्व आपल्याबरोबर आहे। भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या या गौप्य स्फोटानंतर श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आता यावर विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।